नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रोटोमॅक कंपनीचा जो काही 5 HP सोलार पंप आहे, हा 5 HP सोलार पंपबद्दल माहिती पाहणार आहोत. यामध्ये आपण महत्त्वाचे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ टाकलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण रोटोमॅक 3 HP माहिती दिलेली आहे, त्याचे पाणी प्रेशर देखील दाखवलेले आहे. परंतु आज या व्हिडिओमध्ये आपण रोटोमॅक 5 HP सोलार पंप जो विहिरीत टाकलेला आहे 30 मीटर हेडचा, याचे पाणी प्रेशर उन्हात नाही तर आता पावसाळा सुरू आहे, वरती सर्व आभाळ आलेले आहे, पावसाचे वातावरण आहे, ऊन कुठेही नाही, पण तरी देखील पाणी प्रेशर कशा प्रकारे आहे याची माहिती पाहणार आहोत. तर सर्वप्रथम चला आपण कंट्रोलर पाहूया, त्यासोबतच जे काय पाट्या असतील ते देखील पाहूया. तर शेतकरी मित्रांनो, हा जो काय तुम्हाला दिसत आहे हा रोटोमॅक कंपनीचा 5 HP पंप आहे. या 5 HP पंपाचं कंट्रोलर देखील तुम्ही पाहू शकता. आता शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही हेड बरोबर टाकलं तर तुमचा जो काय पंप आहे हा बरोबर पाहिजे तेवढं तुम्हाला पाणी देत असतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत की ते म्हणतात, सर तुम्ही व्हिडिओ टाकतात, पाणी दाखवतात, पण तो पंप तशा प्रकारे पाणी मारत नाही. परंतु शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही 50 व 70चे जर हेड घेऊन विहिरीमध्ये पंप टाकला तर तुम्हाला जे काही पाणी प्रेशर आहे हे पाहिजे तसे मिळत नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्याची अडचण होते. जर तुम्हाला विहिरीमध्येच पंप पाहिजे असेल तर तुम्ही सर्वप्रथम जो काय आपला हेड आहे हा 30चाच निवडला पाहिजे. तर चला पंपाबद्दल थोडीफार माहिती पाहूयात. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे जे काही हे आहे रोटोमॅकचे कंट्रोलर आहे, तुम्ही इथे पाहू शकता. इथे पॉवर जे काय पॉवरसाठी एक स्पेशल इंडिकेटर दिलेलं आहे, त्यानंतर GPS इंडिकेटर व स्टेटसचं इंडिकेटर. पंप चालू केल्यानंतर हे जे काय स्टेटसचं इंडिकेटर आहे हे इथे ऑन दाखवतं. त्यानंतर आपण डिस्प्ले देखील पाहू शकता. या डिस्प्लेमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची माहिती दाखवतं ते की किती आउटपुट आहे व किती इनपुट आहे, जी काय व्हॅट आहे, लाईट आहे, ती किती कशा प्रकारे आहे याची सर्व माहिती. काही जर फॉल्ट जर तुमच्या पंपात असेल तर तो देखील इथे तुम्हाला दाखवतं. तर अशा प्रकारे जर काय कंट्रोलर आहे, 3 HP 5 HPचे कंट्रोलर जे काय सारखेच असते. त्यानंतर आपण खाली पाहू शकता जे काय ऑन ऑफचे स्विच आहे ते इथे दिलेले आहे. याच्यावरती आपला पंप जो काय हा ऑन ऑफ होत असतो. त्यानंतर आपण पाहू शकता जे काय आपले प्लेट आहेत, अशा प्रकारच्या आपल्या प्लेट व स्ट्रक्चर देखील एकदम मजबूत प्रकारचे दिलेले आहे. या स्ट्रक्चरमध्ये कुठल्याही कशा प्रमाणामध्ये क्वालिटीमध्ये डिफरन्स नाही आहे. चांगल्या प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे, जे तुम्हाला वाऱ्यामध्ये देखील टिकू शकेल. याला एकूण मिळून 1 2 3 4 5 6 7 8 9 पाट्या तुम्हाला यामध्ये मिळतात. 9 पाट्या दिलेल्या आहेत. या ज्या काय रोटोमॅकनं या पंपासाठी ज्या काय पाट्या दिलेल्या आहेत या तुम्ही इथे पाहू शकता. हार्सून कंपनीच्या ज्या काही या पाट्या आहेत याच्यावरती दिलेला आहे. तर अशा प्रकारचे जे काही हे स्ट्रक्चर व कंट्रोलर आपण पाहिले. तुम्हाला पाणी प्रेशर देखील आपण दाखवूया. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वरती देखील दिसत असेल कशाही प्रकारचं ऊन सध्या नाही आहे. सर्वकडे जे काय आहे ढग आहेत, आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण सध्या झालेलं आहे. तरी देखील जे काही पाणी प्रेशर आहे तुम्ही आता पाहू शकता. अशा प्रकारे जे काय या ढगाळ वातावरणातसुद्धा जो काही रोटोमॅकचा 5 HPचा पंप आहे हा अशा प्रकारे पाणी मारत आहे. तुम्ही एकदा वातावरण देखील दाखवतो. सर्वीकडे जे काय आहे ढगाळ वातावरण आहे, पावसाचे वातावरण आहे, तरी देखील अशा प्रकारचे जे काही पाणी आहे हे हा पंप मारत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रोटोमॅकचा पंप वापरत असाल, तुम्हाला या पंपाचा अनुभव कसा आहे हे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला तुमचा अनुभव कामी पडेल. तुम्हाला याचा एक्सपिरियन्स कसा आहे हे त्या शेतकऱ्यांना माहिती होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वरती देखील दिसत असेल कशाही प्रकारचं ऊन सध्या नाही आहे. सर्वकडे जे काय आहे ढग आहेत, आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण सध्या झालेलं आहे. तरी देखील जे काही पाणी प्रेशर आहे तुम्ही आता पाहू शकता. अशा प्रकारे जे काय या ढगाळ वातावरणातसुद्धा जो काही रोटोमॅकचा 5 HPचा पंप आहे हा अशा प्रकारे पाणी मारत आहे. तुम्ही एकदा वातावरण देखील दाखवतो. सर्वीकडे जे काय आहे ढगाळ वातावरण आहे, पावसाचे वातावरण आहे, तरी देखील अशा प्रकारचे जे काही पाणी आहे हे हा पंप मारत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रोटोमॅकचा पंप वापरत असाल,
तुम्हाला या पंपाचा अनुभव कसा आहे हे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला तुमचा अनुभव कामी पडेल. तुम्हाला याचा एक्सपिरियन्स कसा आहे हे त्या शेतकऱ्यांना माहिती होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वरती देखील दिसत असेल कशाही प्रकारचं ऊन सध्या नाही आहे. सर्वकडे जे काय आहे ढग आहेत, आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण सध्या झालेलं आहे. तरी देखील जे काही पाणी प्रेशर आहे तुम्ही आता पाहू शकता. अशा प्रकारे जे काय या ढगाळ वातावरणातसुद्धा जो काही रोटोमॅक्सचा 5 HP पंप आहे हा अशा प्रकारे पाणी मारत आहे. तुम्ही एकदा वातावरण देखील दाखवतो. सर्वीकडे जे काय आहे ढगाळ वातावरण आहे, पावसाचे वातावरण आहे, तरी देखील अशा प्रकारचे जे काही पाणी आहे हे हा पंप मारत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रोटोमॅक्सचा पंप वापरत असाल, तुम्हाला या पंपाचा अनुभव कसा आहे हे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला तुमचा अनुभव कामी पडेल. तुम्हाला याचा एक्सपिरियन्स कसा आहे हे त्या शेतकऱ्यांना माहिती होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला वरती देखील दिसत असेल कशाही प्रकारचं ऊन सध्या नाही आहे. सर्वकडे जे काय आहे ढग आहेत, आभाळ आलेलं आहे, पावसाचं वातावरण सध्या झालेलं आहे. तरी देखील जे काही पाणी प्रेशर आहे तुम्ही आता पाहू शकता. अशा प्रकारे जे काय या ढगाळ वातावरणातसुद्धा जो काही रोटोमॅक्सचा 5 HP पंप आहे हा अशा प्रकारे पाणी मारत आहे. तुम्ही एकदा वातावरण देखील दाखवतो. सर्वीकडे जे काय आहे ढगाळ वातावरण आहे, पावसाचे वातावरण आहे, तरी देखील अशा प्रकारचे जे काही पाणी आहे हे हा पंप मारत आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर रोटोमॅक्सचा पंप वापरत असाल, तुम्हाला या पंपाचा अनुभव कसा आहे हे कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून दुसऱ्या शेतकऱ्याला तुमचा अनुभव कामी पडेल. तुम्हाला याचा एक्सपिरियन्स कसा आहे हे त्या शेतकऱ्यांना माहिती होईल. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा व अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.